गोलंदाजी मार्कवर 22 राहुलजी आपली विनंती असेल की सामना चालू करा प्लीज. 8:45 झाले, 1 तास आपण लेट आहोत. 8चा सामना होता, 9 वाजता होतोय आणि बाहेरच्या प्लेयरला आतमध्ये घ्यायचं नाहीये प्लीज. कोणीच आतमध्ये जायचं नाही इथून परमिशन घेतल्याशिवाय. स्ट्राईकला ओमकार आणि नॉन स्ट्राईकला आकाश. या वर्षाचे पाहिलं तर आकाशचं यावर्षी कर्तव्य होतं, कर्तव्य पार पाडून पुन्हा एकदा मैदानात एंट्री झाली आहे आणि एकटा आला नाही तर जोड्याने आलाय. त्यांच्या मिसेस या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. मित्रांनो, एखाद्या प्रियस अशी मिळावी की आपल्या क्षेत्रामध्ये पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती या स्पर्धेतील पहिली विकेटचं पतन झालंय. इथे ओमकारला खाता नच उघडता परतावं लागेल माघारी. यॉर्कर लेवलचा चेंडू होता, त्रिफळाची होऊन पहिल्या चेंडूवरती एक सुंदर अशी विकेट आणि पहिल्यांदा संधी देवी आपण या ठिकाणी डीजे प्लीज. खाताऊ उघडलाय आज पहिल्यांदा विकेटने. गोलंदाजी मार्कवर 22 सुंदरशी कामगिरी करताना आपण पाहतोय. कारण पहिल्या चेंडूवरती त्रिफळाची उडतून परतावं लागलं माघारी. इथून पण बंद करा, बाईक वगैरे येऊन देऊ नका. तिथे काहीतरी बंद करा, इथून बाईक वगैरे येऊन देऊ नका. काहीतरी पुन्हा एकदा पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी. परंतु आता मात्र खराब चेंडू. इथे पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजे नक्कीच धावा असेल अवांतर. पहिल्या चेंडूवरती सुंदर कामगिरी केली होती, दुसरा चेंडू मात्र खराब ठेवला. वाईट चेंडू पण अवांतर नसून नक्कीच 1 ने भर घालेल. धावसंख्या पुढे सरकेल 1 ने. नवीन आलेला बॅट्समन आपण पाहतोय सुशांत. पुन्हा एकदा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. यॉर्कर लेवलचा चेंडू हलक्यात ड्राईव्ह करता क्षेत्ररक्षक आहे. 1 धावा कंप्लीट केली, 1 धावावरती आता समाधान मानावं लागेल. साईराज क्रिकेट संघ साईदा वर्सेस मोरिया क्रिकेट संघ तांबेवाडी यांच्यामध्ये चालू असलेली आपण पहिली लढत पाहतोय. सद्गुरू क्रिकेट संघ दाभेळ सद्गुरू चषक 2026 या स्पर्धेमधली आजच्या सामन्यातील ही पहिली लढत आपण पाहतोय. साईराज क्रिकेट संघ साईदा मोरिया क्रिकेट संघ तांबेवाडी यांच्यामध्ये चालू असलेला सामना आपण पाहतोय. प्रथम नाणेफेक जिंकून बॅटिंग स्वीकारले आणि आमंत्रित केलं होतं साईराज क्रिकेट संघ साईदाम संघाला क्षेत्ररक्षणासाठी. पहिला गोलंदाज आपण पाहतोय. पॉवर प्लेचं सुंदर षटक आतापर्यंत हाताळलंय. पहिल्या चेंडूवरती त्रिफळाची उडवलाय, दुसरा एक वाईड चेंडू, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल धावा प्राप्त केली आहे. स्ट्राईक वरती असेल आकाश मांडवकर, तांबेवाडी संघाचा एक चमचमता सितारा, ज्याच्या बॅटमधून चौका षटकारांची आतषबाजी पाहायला मिळते. असा आकाश आता स्ट्राईक वरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न थोडासा बेट झालाय, न समजलेला चेंडू विसवला. बिंदू चेंडूची या ठिकाणी सांगता होतीये. मित्रांनो, तुमच्या षटकार चौकाराला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व तुमच्या एकेरी दुखेरी धावसंख्येला सुद्धा आहे. कारण पाहिला गेला तर कधी कधी 1 धावाने सामना निसटतो, तेव्हा खूप महत्वाचा असतो तो 1 रन घेणं. बॅट खाली चेंडूचा फायदा उचलला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, फक्त आणि फक्त 1 धावा प्राप्त केली. आतापर्यंत सुंदर षटक आपण पाहतोय, कारण पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे नक्कीच मोठ्या धावा येणं खूप गरजेच्या होत्या. पण थोडीशी स्थिरावलेली मंदावलेली धावसंख्या आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावरती आतापर्यंत. गोलंदाज 22चं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सुंदरशी गोलंदाजीचा नजारा पेश करतोय आपल्या संघाकडून. पुन्हा एकदा बॅट निकाला घेतली. या ठिकाणी पाहूया सुंदर विकेटचं पतन. पुन्हा एकदा परतावं लागेल. बॅट्समनला बॅक टू
लागलेले अफलातून गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पेश करताना आपण पाहतोय. माइंडबाज गोलंदाजी यालाच म्हणतात. 22 गोलंदाजीमधून आतापर्यंत 2 प्लेयरला तंबूचा रस्ता दाखवला आणि संधी देऊया पुन्हा एकदा डीजेला. संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन उतरले संतोष. लेग साइडला थोडासा टाकला चेंडू. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट झाला. लेग बायच्या रूपाने पंच सांगतायत. षटकाची संपते एकंदरीत 7 चेंडूमध्ये 10 खर्च केला आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा. सुंदरशी गोलंदाजी म्हणावं लागेल. 22 माइंडबाज गोलंदाजीचं प्रत्युत्तर या ठिकाणी दाखवलं. आतापर्यंत जखडून ठेवलं कारण पहिल्या 7 चेंडूमध्ये पॉवर प्लेच्या 7 चेंडूमध्ये फक्त धावा 4 खर्च केला आणि महत्वपूर्ण 2 विकेट सुद्धा टिपलेत. या ठिकाणी माझ्या बरोबर जोडले गेलेत स्कोरर म्हणून दर्शनजी कुळे माझ्या बरोबर जोडले गेलेत स्कोरर म्हणून सकाळ सत्रापासून. आणि लाईव्हला आपण पाहतोय तर दर्शन दादा म्हात्रे. दादा जरी गाववाले असले तरी आता आम्ही त्यांना आमचे कोकणचे स्टार म्हणून ओळखायला लागलोय. कारण दररोज आमच्या बरोबर हर संडेला आमच्या बरोबर बसतात, आमच्या बरोबर उठतात. गोलंदाजी मार्कवर दुसरा गोलंदाज आयुष्य गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक क्लासेस स्वतः कर्णधार. पुन्हा एकदा इथून मात्र कमबॅक करावे लागेल. मोठ्या फटक्यांच्या आत्मशबाजी करावी कारण मे 17 मे आहे मित्रांनो. आज पाहिलं तर खराब चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजेच नक्कीच धावा असेल अवांतर. आणि एकंदरीत वाईटच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 बढत होतीये. एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये 5 धावा स्कोरवरती. इथून मात्र कमबॅक करायला जर का या सामन्याचं गणित आपल्याला कळलं असेल. पुन्हा एकदा आडवलाटी खेळण्याचा प्रयत्न थोडासा लेट झाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धावा कंप्लीट केली आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागते कारण साईराज क्रिकेट संघ साईधाम आपण पाहतोय वाईटवाडी संघाकडून पेश करताना सुंदरशी गोलंदाजी. आणि आता मात्र इथून कमबॅक करावं लागेल. पाहिलं गेलं तर धावसंख्यांचं मोठे डोंगर उभं करावं लागेल. तर 17 मे म्हटलं तर नक्कीच उन्हाचा कहर आणि मैदानाचं वातावरण थोडंसं गरम असतं त्यामुळे नक्कीच टप्पा पडलेला चेंडू सीमारेषा नक्कीच गाठतो. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आकाश थोडी सुंदरशी कामगिरी करता आली नाही अजूनपर्यंत. 1-2 चेंडूंचा खेळ सुद्धा केला. 2 चेंडू 1 धावा नक्कीच खर्च केलं स्वतःसाठी. बाहेर आहे ना काम सांगतो. सुंदर चेंडूला दिशा दिली. यॉर्कर लेवलचा चेंडू 1 धावा कंप्लीट केली. दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पाहिलं तर यॉर्कर लेवलचा चेंडू होता. साईधाम क्रिकेट संघ जो बाहेर प्लेयर आहे त्याला विनंती असेल की खाली बसा प्लीज. सेम कलरची जर्सी आपली खाली बसायचं. थँक्यू. पुन्हा एकदा सुरेख चेंडू परंतु एस्टेशन थोडीशी गडबड करते. पाहिला गेला तर रनआउटचा खतरा होऊ शकला असता. काहीसा गच्चावर आपण पाहतो. एकाच रूपांतर तोपर्यंत 2 मध्ये केलं. नक्कीच एक मोठा प्लेअर मोठा मासा गळाला सापडला असता. पाहिला गेला तरी गच्चावर थ्रो राहिला. मिसफील्ड थोडीशी झाली परंतु गोलंदाजाला तिथे येऊन कमबॅक करायचं होतं. पाहिला गेला तोपर्यंत मात्र बॅट्समननी फायदा उचलला. 2 धावा लगेचच कंप्लीट केल्या. 2च्या धावसंख्येने धावा पोहोचतात एकंदरीत 10 स्कोरवर वरती. सुंदर चेंडू गगनाला भिडलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक परंतु सुंदर असा चेंडू टिपला. एक मोठा गडी फसवलं आणि इथे मात्र परतावं लागेल. आकाशला बॅक टू प्रॉव्हिजन. संधी असेल डीजे प्लीज.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न मात्र फसल्यासारखं वाटतंय. कारण पाहिलं गेलं तर मोठे गडी आता मात्र तंबूत परतलेत. इथून कमबॅक करावं लागेल. लेफ्ट हँड बॅट्समन कल्पेश येतो बॅटिंग वरती. बॅटिंग साठी कल्पेश लेफ्ट हँड बॅट्समन. गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी. पाहिलं गेलं तर सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑफ साईडला पंच केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धावा नक्कीच कंप्लीट केली. इथून मात्र कर्णधाराला कमबॅक करावे लागेल. पाहिलं गेलं तर कर्णधार आतापर्यंत क्रीज वरती आहे. मोठ्या फटक्यांची आत्ताशबाजी करावी लागेल. एकही चौकार अजूनपर्यंत आलेला नाहीये. सकाळ सत्रामध्ये पाहिलं तर संत आणि सावधगिरी चालू असलेला सामना आपण पाहतोय. एकंदरीत धावसंख्या फक्त आणि फक्त 11 धावा. सुंदर चेंडू, यॉर्कर लेवलचा चेंडू इथे मात्र न समजला आणि त्रिफळाची थोड फलंदाजाला मात्र परतावं लागेल. बॅक टू पॅव्हिलियन. स्वतः कर्णधार परततोय माघारी, कारण आता मात्र थोडस कमबॅक इथून करावं लागलं होतं, परंतु गोलंदाजाने सुंदरशी कामगिरी केली. बॅट्समनचा त्रिफळाची तुडवला. बॅट्समन बॅक टू पॅव्हिलियन. संधी असेल डीजेला. समाधान मानावं लागेल. इथे मात्र प्लॅन थोडासा फसलाय. प्रथम फलंदाजी करण्याचा पाहिला गेला तर मोठे बॅट्समन स्वस्तात परतले. तिसरं षटक आपण पाहतोय. एक नवीन गोलंदाज साईदाम क्रिकेट संघ साईराज क्रिकेट संघ साईदाम संघाकडून गोलंदाजी मार्कर अजय शेवट षटक हाताळण्यासाठी. फलंदाजीवरती रुपेशला मात्र तेवढी कामगिरी चांगली करता येत नाहीये. पाहिलं गेलं तर शॉर्ट पिच चेंडूचा मारा न समजलेला चेंडू विसवला. क्रिकेटमध्ये मित्रांनो कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं असतं. तुमच्या हर एक चेंडूवरती तुमचं गणित बेरीज वजाबाक्या या मनात करायच्या असतात. पाहिलं गेलं तर इथे बेरीज वजाबाक्या पूर्ण चुकल्यात. सुंदर चेंडूला दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चांगला संपर्क. इथे मात्र परतावा लागेल. रुपेशांना बॅक टू पॅव्हिलियन. संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. फणसू फायटर्स वर्सेस खेम काळगाई क्रिकेट संघ नांदगाव. आपल्याला शेवटचा कॉल असेल. चला लगेचच नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. या ठिकाणी नाणेफेकचा कॉल होईल. फणसू फायटर्स फणसू वर्सेस खेम काळगाई क्रिकेट संघ नांदगाव. आपल्याला विनंती करतो की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हायचंय प्लीज. दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच या. हा षटक संपल्यानंतर लगेच आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत, याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धावा कंप्लीट. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतो. रनआउटचा या ठिकाणी खतरा होऊ शकतो, परंतु सुंदर रनआउट. इथे मात्र पुन्हा एकदा परतावं लागेल. बॅट्समनला बॅक टू पॅव्हिलियन. वारंवार या ठिकाणी पाहतो तांबेवाडीला लागता येतं. वारंवार झटके आपण पाहतोय.
कधी रनआउटच्या रूपाने तर कधी झेलबाद. पुन्हा एकदा संधी देऊया. जोपर्यंत नवीन बॅट्समन दाखल होईल तोपर्यंत ऐकू एक सुमधुर असं संगीत. पहिला सामना आपण पाहतोय. साईराज क्रिकेट संघ साईदाम वर्सेस मोरिया क्रिकेट संघ तांबेवाडी यांच्यामध्ये चालू असलेली पहिली लढत आपण पाहतोय. शेवटचं षटक प्रगतीवरती असताना फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत आणि एकंदरीत विसावलेली धावसंख्या फक्त आणि फक्त 13 धावा आतापर्यंत स्कोरवर वरती. तेवढीशी बॅटिंग मध्ये चांगली कामगिरी करता आली नाही तांबेवाडी संघाला. मोरिया क्रिकेट संघ तांबेवाडी शेवटचे 2 चेंडू शेष असतील, पाहूया. मारायचं तर लेग साईडला आपण चेंडू चाललाय. या स्पर्धेमधला पहिला चौकार येतोय. थोडस हसण्यासारखं आहे कारण मारायचं तर लेग साईडला पण चेंडू गेलाय आणि जीवदान मिळालं. नक्कीच 4 धावा आपल्या खात्यामध्ये प्राप्त केल्या. संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या विसावली फक्त आणि फक्त 17 धावांवरती. 18 धावांचं लक्ष असेल, कंपल्सरी चेस असेल, त्याच्यामुळे 18 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण असेल. सुंदर. थँक्यू. इथे सन्माननीय चव्हाण साहेब सांगतात की आज 17 मे आहे आणि 17 मेला पहिल्याच सामन्यामध्ये फक्त आणि फक्त 17 धावा झाल्या आहेत. हे गणित आहे मित्रांनो. टाळ्या वाजल्या पाहिजेत या 17च्या आकड्यासाठी. 17 मेला पहिल्या सामन्यामध्ये 17 धावा झाल्या. जिंकण्यासाठी 18 धावांचं लक्ष आहे. साईदाम क्रिकेट संघ, साईराज क्रिकेट संघ साईदाम आणि 18 चेंडू मध्ये 18 धावांचं लक्ष आहे. सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहिली साईराज क्रिकेट संघ साईदाम संघाकडून. आतापर्यंत जकडून ठेवलं, थांबवून ठेवलं. प्रथम बॅटिंग करण्याचा मानस होता मोरिया क्रिकेट संघ तांबेवाडी संघाचा कुठेतरी फसलाय. कारण पाहिलं तर फक्त 18 चेंडूमध्ये 17 धावा खर्च केला. 17 मेला पहिल्या सामन्यामध्ये 17 धावा फक्त झाल्या. हे सुद्धा एक गणित असतं मित्रांचे, विधिलिखित असतं ते होणार. ते पाहिला गेला तर वाटत होतं की मोरिया क्रिकेट संघ चांगली धावा उभी करेल, परंतु इथे मात्र त्यांचा प्लॅन फसला. 18 चेंडू मध्ये फक्त 17 धावा केल्या आणि एकंदरीत आता 18 चेंडू मध्ये 18 धावा बनवायच्या साईदाम क्रिकेट संघ साईराम संघाला, साईराज क्रिकेट संघ साईदाम संघाला. चल लगेच आपण पुढच्या टॉसकडे वळू. फणसू फायटर्स क्रिकेट संघ फणसू आणि खेम काळकाई क्रिकेट संघ नांदगाव, दोन्ही संघांना शेवटचा कॉल असेल. फणसू फायटर्स प्लीज या. सॉरी, या ठिकाणी कंपल्सरी चेस नाही, नाणेफेकीचा कॉल आहे. जर का सामना बरोबरी सुटला तर नाणेफेक जिंकणारा संघ विजय असणार आहे. हा आजच्या स्पर्धेचा नियम आहे, याची नोंद घ्यायची आहे. फणसू फायटर्स या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघ उपस्थित आहे, आपली वाट पाहतोय. मी आपल्याला विनंती करतो फणसू फायटर संघाला की आपला कर्णधार कृपया पाठवायचा प्लीज. फणसू फायटर क्रिकेट संघाचा कर्णधार चला या लगेच. या ठिकाणी दिनेशजी कोपटकर आणि
खेमकाळकर क्रिकेट संघ नांदगाव संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. गावठीगाव मध्ये ही पहिली लढत आपण पाहू. याच्या नंतरची सन्माननीय अध्यक्ष विक्रमजी मोरे सर यांना मी विनंती करतो की आपण आता होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सन्माननीय विक्रमजी मोरे आपल्याला विनंती करतो की आपण आता होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक कौलचा कौल करायचा आहे. चला दोन्ही संघ कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेक टॉच बॉक्स कडे चला. पहिल्या लढतीत सलामीचे बल्लेबाज आपण पाहतोय साईराज क्रिकेट संघ साईदाम संघाकडून सलामीचे बल्लेबाज अक्षय आणि देवा ही सलामीची जोडी मैदानात दाखल. गोलंदाजी मार्कवर येतोय स्वतः कर्णधार रुपेश आहे ना. स्ट्राईकला अक्षय, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय देवा यांना. सलामीची जोडी मैदानात दाखल. गोलंदाजी मार्कवर येतोय स्वतः कर्णधार संतोष. काय घेतलं पंचू निर्णय काय. या ठिकाणी फणसूर संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रित केले खेमकाळकर नांदगाव संघाला फलंदाजीसाठी. याची नोंद घ्यायची. फणसूर फायटर्स फणसूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. खेमकाळकर संघ नांदगाव संघाला आमंत्रित केले बॅटिंगसाठी. संतोष पुढे पहिला चेंडू. पॉवर प्लेचा पहिला चेंडू सुंदर हाताळलाय. थोडासा शॉर्ट पिच चेंडू ठेवला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट्समनचा नसमजलेला चेंडू विसावला. इथे आठवण करून दिली झहीर खान यांची, कारण पहिला चेंडू डॉट ठेवलाय. 18 चेंडू आणि 19 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र सुंदरसं कमबॅक आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा आता मात्र सुंदरसा चेंडू बॅटने कडा घेतली आणि चेंडू जवळ आदळला स्टंप वरती. इथे मात्र विकेटचं पतन. पंच राहुल यांचं बोट आकाशाकडे मात्र नक्कीच बॅट्समनला परतावं लागेल. बॅक टू प्रॉब्लेम संधी असेल डीजे प्लीज. सतरा मे आणि पहिल्या सामन्यामध्ये 17 धावा. हे गणित हे कोडं आहे आजचं. पाहिला गेलं तर 18 धावा बनवायच्या 18 चेंडू मध्ये. इथे तांबेवाडी संघ मात्र सुंदरसं कमबॅक करतोय. मित्रांनो, सामना किती कठीण असू द्या तो सोडायचा नसतो. प्रयत्नांची पराकाष्ठा करायची असते. तेव्हाच तुमच्याकडे कुठेतरी विजय हे आपल्या बाजूने लागतं. पाहिलं गेलं तर 18 धावांचं छोटस लक्ष असताना तांबेवाडी संघ झुजतोय. अक्षरशः प्राण पणाला लावतोय. पहिले 2 चेंडू दाखवून दिले. हमबी किस्से कम नाही. सुंदर चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू बॅटने घेतले का त्या ठिकाणी अपील केली जाते मोठी. सलग 3 चेंडू डॉट ठेवले. आपल्यातून गोलंदाजचे आतापर्यंत थिंकिंग काय असतं आपल्या मनात, कारण मे मध्ये जर आपण खेळतो तेव्हा नक्कीच मैदान गरम असतं. जर चेंडूला बॉल लागला तर नक्कीच सीमारेषा गाठतं. पण इथं आपण पाहतो त्याच्या विरुद्ध पाहिलं गेलं तर 18 चेंडू फक्त 17 धावा केल्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र 3 चेंडू पहिले डॉट आले. पुन्हा एकदा बॅटने खेळला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धावा कंप्लीट केली. दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र बॅटने पहिली धावा आल्या. एकंदरीत 2 धावा. चौथ्या चेंडूवरती 2 धावा आल्या. सुंदरचं कमबॅक संतोष स्वतः कर्णधार गोलंदाजांचं म्हणावं लागेल. मी आधीच किती वेळा सांगत असतो मित्रांनो, एकेरी दुकेरी धावसंख्येला तेवढंच महत्व आहे जेवढं तुमच्या षटकार चौकाराला आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. सुरेख चेंडू. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा प्रयत्न फसला. अफलातून गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय स्वतः संतोष कर्णधार यांची. शेवटचा चेंडू शेष असेल फक्त आपण पाहतोय.
एकंदरीत धावा खर्च केला फक्त आणि फक्त 2 आणि महत्वपूर्ण एक विकेट सुद्धा टिपली आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र पुन्हा एकदा प्रयत्न बसला. गगनाला भेटलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक, इथून मात्र कमबॅक करावं लागेल. सुंदर सेलचं पतन, बॅट्समन बॅक टू प्रविलियन. संधी असेल डीजेला. डीजे सुंदरसं कमबॅक आपण पाहिलं मोरया क्रिकेट संघ तांबेवाडी संघाचं. पाहिलं गेलं तर ज्याप्रमाणे साईदाम क्रिकेट संघाने गोलंदाजी केली होती तेवढीच सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय मोरया क्रिकेट संघ तांबेवाडी संघाकडून. स्वतः कर्णधार संतोष आणि पहिलं षटक हाताळलं. महत्वपूर्ण षटक पॉवर प्लेचं, महत्वपूर्ण 2 विकेट टिपले आणि फक्त धावा खर्च केला 2. समीकरण आता पुन्हा एकदा बिघडलं. आता चेंडू उरले 12 आणि 12 चेंडू मध्ये एकंदरीत धावा बनवायचे आहेत अजून 16. 12 चेंडू आणि 16 धावा. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय योगेश यांना. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बदल करतोय. चला टाकून घ्या योगेश प्लीज. नो चेंडू दिलाय म्हणजे नक्कीच राहुलजी फ्रीड आहे का? फ्रीड नाहीये. चेंडू असेल नो म्हणजे नक्कीच धावसंख्या थोडे अवांतर. एकंदरीत धावसंख्या 1 नि बढत. पाहिलं गेलं तर दोन्ही संघांचे पारडे अजूनपर्यंत समांतर. पुन्हा एकदा आडा बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सुंदर चेंडूचा प्रयत्न आणि प्रयत्नात मात्र यश येतंय. टार्गेट तेवढं मोठं नव्हतं परंतु जिंकण्याची उमेद बाजूला सारायची नसते, प्रयत्नांची पराकाष्ठा सोडायची नसते, तेव्हाच कुठेतरी विजय आपल्या बाजूने लागतो. पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा चेंडू, वाईड यॉर्करचा प्रयास केल्याने समजला चेंडू विसावला. वारंवार बिंदू चेंडूची सांगता येते. इथं मात्र दडपण, प्रेशर बरंच काही या सामन्यामध्ये सांगून जात आहे. 17 मेची ही पहिली लढत 17 धावसंख्या उभारल्या, त्याचं प्रत्युत्तर 18 धावा करण्यासाठी मात्र साईराम क्रिकेट संघ, साईराज क्रिकेट संघ, साईदाम थोडंसं बॅकफूट वरती येतोय. पाहिलं गेलं तर इथे डॉट चेंडू बरंच काही सांगून जात आहे. सामन्याचं दडपण, सामन्याचं प्रेशर बरंच काही सांगून जात आहे. सेकंड इनिंग मध्ये जेव्हा तुम्ही बॅटिंग करत असता तेव्हा हर एक डॉट चेंडू तुमच्यावरती दबाव, प्रेशर निर्माण करत असतो. पुन्हा एकदा आडा बॅटने खेळला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक आकाश त्या ठिकाणी सुंदरसं कमबॅक दिलं. रनआउटचा खतरा होऊ शकतं का? काहीसे गचाळ क्षेत्ररक्षण आपण पाहतो. एकाचं रूपांतर 2 मध्ये. तिसरा प्लेअर कमबॅक साठी मागून आला. तोपर्यंत मात्र 3 धावा कंप्लीट आणि 4थी धावा सुद्धा कंप्लीट. किती धावा घेतल्या एकंदरीत? 3 धावा घेतल्यात का? पंच किती धावा घेतल्या जरा इशारा करा. 3 धावा. थँक्यू. एकंदरीत 3 धावा कंप्लीट, 4 धावा कंप्लीट केला. सॉरी, 4 धावा एकंदरीत कंप्लीट केला. थँक्यू.
त्याने असं दाखवलं ना. 4च्या मदतीने धावसंख्या पोहोचतीये 7 धावांवरती. मोठी बाटली इथं दे ना भरून. हे सचिन मोठी बाटली ठेवून यार. ती पण आणली ना दादाने. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी शतरक्षण बनावं लागेल. दर्शक चेंडू चाललाय 1 बम सी मार रेषे बार. पुन्हा येतोय खणखणीत चौकार. संधी असेल डीजेला. थँक्यू डुझे, थँक्यू. 4च्या धावसंख्ये मदतीने एकंदरीत धावसंख्या पोहोचते आता 11 धावांवरती. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला, परंतु पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजे नक्कीच धावा असेल. अवांतर वाईड असचा निर्णय येतोय. या ठिकाणी रिव्ह्यूची मांग केली आहे. चला, नो आणि वाईट साठी रिव्ह्यू आहे, त्याच्यामुळे रिव्ह्यू घेतलाय संघाने. पाहूया. पंचांचा इशारा आहे वाईड. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. जो पंचाने डिसिजन दिलाय वाईड तो कायम राहणार आहे. अभिनंदन पंच, थँक्यू. तुमच्या डिसिजनवर तुम्ही ठाम आहात. वाईडच्या पण 1 धावसंख्यामध्ये नक्कीच भर पडेल. 1 धावसंख्या मात्र नक्कीच पुढे सरकेल. धावसंख्या पोहोचते 12 धावांवरती. सुंदर मारलेला चेंडू समोरच्या दिशेने चेतन चेंडूवरती आला, फील्ड केलं. तोपर्यंत मात्र 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या. दुसरं षटक प्रगत. एकंदर धाव संख्या 14 धावा. पुन्हा एकदा सुंदरसा चेंडू खाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र परतावं लागेल. बॅट्समनला बॅक टू प्रविलियन. संधी असेल डीजेला. डीजे स्ट्राइक वरती केतन आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रुपेश. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. 17चा खतरा आपण पाहतोय आतापर्यंत लागलेला, कारण दुसरं षटक खूप महत्वाचं होतं.
त्या 2 चेंडूमध्ये सलग 2 चौकार म्हणजे 4 धावा धावून काढल्या आणि 1 चौकार आला. तिथून सामन्याचं गणित थोडंसं पालटलंय. आता पाहिलं तर पारडं थोडंसं साईराज क्रिकेट संघ साईदाम संघाकडे झुकलेलं. तर 6 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर येतोय रुपेश. काय असेल पाहूया निर्णय. शेवटचे 6 चेंडू सांगून जातील या सामन्याचं गणित. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, परंतु एसटी रक्षकने मोठी चुकी केली. या ठिकाणी निर्धाव चेंडू होता परंतु बॉल चेंडू निसटला आणि 1 धावा नक्कीच आपल्या खात्यामध्ये प्राप्त केली. समीकरण पुन्हा एकदा आता बदललंय. कारण आता चेंडू राहिले 5 आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात 3. सुंदरसा पॉइंटच्या दिशेने क्लिक केला. चेंडू चाललाय सीमारेषेपर्यंत. नक्कीच सीमारेषा गाठेल आणि या सामन्याचं गणित पालटलं. इथे चौथ्याच्या पद्धतीने सामना मात्र आपल्या बाजूने खेचून आणला. पहिला विजय या ठिकाणी साईराज क्रिकेट संघ साईदाम संघाच्या बाजूने लागतोय. इथे मोरिया क्रिकेट संघाला मात्र निराशाला सामोरे जावं लागतंय. अभिनंदन साईराज क्रिकेट संघ साईदाम संघाचे शेवटपर्यंत झुंज दिली. अक्षरशः शेवटचे 4 चेंडू शेष राखून हा सामना मात्र आपल्या बाजूने आपल्या खात्यामध्ये प्राप्त केला साईराज क्रिकेट संघ साईदाम संघाने. चला याच्यानंतरची लढत आपण लगेचच पाहू. फणसू फायटर्स वर्सेस खेम काळकाई क्रिकेट संघ नांदगाव. फणसू फायटर्स संघाला विनंती